इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सत्तेची सूत्रे राजीव गांधी यांच्या हातात आली। राजीव गांधी हे भारताचे सर्वात ताकदवान पंतप्रधान म्हणून उदयास आले। एक राजकारणी पुढे येणाऱ्या निवडणुकीचा विचार करतो, तर राजीव गांधी यांच्यासारखे मुत्सद्दी पुढच्या पिढीचा विचार करीत असतात। सचोटी, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरुद्ध लढा हा त्यांच्या संस्कृतीचा एक भाग होता। विधानसभेच्या निवडणुकीनंतर 1 महिन्याच्या आतच चेअरमनपदी माझी नियुक्ती झाली। म्हाडाच्या चेअरमनपदी झालेली माझी नियुक्ती म्हणजे मुंबई महानगरातील लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी होती। राज्यपाल महोदयांच्या अभिनंदनाच्या अभिभाषणावर प्रस्ताव मांडण्याची आणि त्यावर चर्चा सुरू करणारे भाषण करण्याची संधी मला अनेकदा मिळाली। या प्रस्तावावर झालेली माझी भाषणे आजही महाराष्ट्र विधानसभेच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत। नव्याने निवडून आलेल्या सभासदांना याबाबतची माहिती हवी असल्यास ग्रंथपाल माझी भाषणे नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना उपलब्ध करून देतात। अलीकडील काळामध्ये राज्यपाल महोदयांचे अभिभाषण सुरू असताना विरोधी पक्ष सदस्यांचे त्यांच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। अभिभाषण चालू असताना आरडाओरड करणे, गोंधळ घालणे, शासनाच्या विरुद्ध घोषणा देणे आणि गॅलरीत बसलेल्या वार्ताहरांनी आपली दखल घ्यावी, प्रसिद्धी माध्यमातून आपली बातमी यावी म्हणून सभासद उठाठेव करतात। राज्यपाल महोदयांना त्यामुळे भाषण करणे कठीण जाते। अभूतपूर्व कारवाईमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सभागृहात विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर राज्यपाल महोदयांनी काही मिनिटातच आपले भाषण थांबवले आणि विधानसभेच्या आवारातून बाहेर पडले। विधानसभेतील महत्त्वाचे आयुध म्हणजे प्रश्नोत्तरे तास। विधानसभेतील सभासद आपल्या मतदारसंघातील किंवा संपूर्ण राज्यातील जनतेच्या अडीअडचणींना तोंड फोडण्यासाठी निरनिराळ्या खात्याच्या मंत्र्यांना प्रश्न विचारू शकतात। यामध्ये तारांकित प्रश्न आणि अतारांकित प्रश्न ही महत्त्वाची आयुधे आहेत। तारांकित प्रश्नामध्ये मंत्र्यांनी सभागृहामध्ये उभे राहून उत्तर द्यायचे असते। त्याचबरोबर स्टार क्वेश्चनचे लेखी उत्तर सर्व सभासदांना वाटायचे असते। अतारांकित प्रश्न सभागृहामध्ये चर्चिले जात नाहीत, त्यांचे लेखी उत्तर सभासदांना वाटले जाते। अल्पसूचना प्रश्न अतिमहत्त्वाच्या आणि तत्काळ बाबीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विचारण्यात येतात। 10 दिवसांची नोटीस देऊन अध्यक्षांच्या अनुमतीने विचारले जाऊ शकतात। अशा प्रश्नांना मंत्र्यांनी तोंडी उत्तर द्यावयाचे असते। त्यावर सभासदांना उत्तरावर प्रश्न विचारता येतात। खाजगी सभासद प्रश्न हे व्यक्तिगत स्वरूपाचे खाजगी बिल मांडणाऱ्या सभासदाला विचारण्यास येतात। प्रश्नोत्तरे तासामध्ये लोकसभेच्या इतिहासात फिरोज गांधी यांनी अर्थमंत्री टी कृष्णम्माचारी यांना विचारलेल्या प्रश्नाची नोंद आहे। प्रश्न लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये हरिदास मुंद्रा यांच्या कंपनीने बेकायदेशीर गुंतवणूक करण्याबाबतचा होता। फिरोज गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे टी कृष्णम्माचारी यांना राजीनामा द्यावा लागला होता। अधिवेशनाच्या काळात दर दिवशी चर्चेस येणारे आयुध म्हणजे कॉलिंग अटेन्शन, याला मराठीत लक्षवेधी सूचना असे संबोधतात। प्रश्नोत्तराप्रमाणेच मतदारसंघातील किंवा महाराष्ट्रातील भेडसावणाऱ्या समस्या जसे आग लागणे, पूर येणे, मोर्चा काढणे इत्यादी बाबीवर आलेल्या लक्षवेधी सूचनांना प्राधान्य दिले जाते। लक्षवेधीमध्ये सभासदाने मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्र्याचे विस्तृत उत्तर देणारे निवेदन सभासदांना वाटले जाते। मंत्री
योग्य उत्तर देत नसेल तर सभागृहात प्रचंड गोंधळ होतो. अध्यक्ष हस्तक्षेप करतात. सभासदांना आवश्यक असणारी माहिती मंत्र्यांच्या उत्तरात नसल्यास अध्यक्ष अशी माहिती पटलावर ठेवण्याचा आदेश देतात. मंत्री महोदय उचित कारवाईचे आश्वासन देतात. स्थगन प्रस्ताव हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचे परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांना उपलब्ध असलेले आयुध आहे. राज्यातील अत्यंत गंभीर समस्येवर लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाचे सदस्य अध्यक्षांना विधानसभेचे नियमित कामकाज बाजूला ठेवून स्थगन प्रस्ताव चर्चेस घेण्याची विनंती करतात. असे प्रस्ताव अध्यक्ष आपल्या दालनात फेटाळून लावतात आणि विधानसभेच्या नियमात बसत नाही म्हणून फेटाळले असे निवेदन करतात. कधीकधी प्रस्ताव अतिशय गंभीर असेल आणि चर्चेला घेतला जात नसेल तर प्रस्तावाच्या बाजूने असलेले सभासद सभागृहाचा त्याग करतात. अध्यक्षाने जर प्रस्ताव मान्य केला तर प्रश्नोत्तराचा तास मागे ठेवून अध्यक्ष प्रस्तावास मान्यता देतात. तर कधीकधी वेळेचे बंधन घालून प्रस्ताव चर्चेस घेतात. संबंधित मंत्र्यांना व सभासदांच्या चर्चेतील मुद्द्यांना समाधानकारक उत्तर देणे भाग पडते. तुम्हाला मिळालेले विशेष अधिकार व नेहमीचे अधिकार कधीही सारखे असू शकत नाहीत. कारण देशाच्या घटनेनुसार अधिकार आणि विशेष अधिकारामध्ये व्यापक फरक केलेला आहे. सर्वसामान्य हेतूसाठी कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. प्रत्येक नागरिकाला समान राष्ट्रीय अधिकार आणि संरक्षणाचा उपभोग घेता येतो. भारतीय राज्यघटनेने संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांना विशेष अधिकाराची तरतूद केलेली आहे. मी लोकप्रतिनिधींना प्रदान केलेल्या विशेष अधिकाराचा सन्मान करतोय. कारण विधानसभा किंवा लोकसभा या सत्य परिस्थितीवर चर्चा करतात आणि त्यामुळे लोकोपयोगी कायदे अस्तित्वात येऊ शकतात. सन 2006च्या आसपास नंदलाल यांची महाराष्ट्राच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती झाली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये पुनर्निर्मितीमुळे डिलिमिटेशन ते फार चर्चेत आले होते. विधानसभेने पारित केलेले अधिनियम नंदलाल याने विशेष अधिकार वापरून रद्दबादल केले. या सर्व प्रकरणात मी तटस्थपणे विचार केला. मी नंदलाल यांच्या विरोधात विशेष अधिकार भंग केल्याविषयी विशेष प्रस्ताव विधिमंडळात मांडला. विधिमंडळाच्या औपचारिक कामकाजाप्रमाणे माझा प्रस्ताव तंतोतंत व अचूक होता. मी घणाघाती भाषण केले. संसदीय कामकाजाचे गाढे अभ्यासक एस्किन मे, कौल आणि शकदर यासारख्या विधिमंडळ तज्ज्ञांचे संदर्भ देत विधिमंडळाने केलेले कायदे व पोटकायदे यांचा नंदलाल याने कशा प्रकारे भंग केला आहे हे सप्रमाण मी विधानसभेत सादर केले. माझ्या भाषणाचे सर्वच आमदारांनी फार कौतुक केले व माझ्या प्रस्तावाला एकमताने अनुमोदन दिले. माझा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार समितीकडे अहवालासाठी पाठवण्यात आला. नंदलाल यांनी विशेषाधिकार समितीच्या कामकाजात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास नकार दिला. तसेच अशी कृती करणे म्हणजे त्या सदनाचा किंवा समितीचा अवमान करणारे आहे. विशेषाधिकार समितीने अटॉर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर तसेच लोकसभेचे तत्कालीन सचिव मान्य श्री कश्यप आणि इतर तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर नंदलाल यांनी समितीसमोर हजर राहण्यास नकार दिला. नंदलाल
हे अत्यंत हटवादी भूमिका घेत आहेत हे समजल्यानंतर विशेषाधिकार समितीने संभाव्य परिणामाची सखोल मीमांसा करून त्यांचा अंतरिम विशेष अहवाल पुढील प्रमाणे सादर केला. विधानसभेचे माननीय सदस्य श्री जनार्दन चांदोरकर यांनी विशेष अधिकार उल्लंघन केल्याबाबत मांडलेल्या प्रस्तावावर महाराष्ट्र निवडणूक आयुक्त श्री नंदलाल यांनी स्वतःच्या सैनिष्ठी स्पष्टीकरण देण्यास नकार दिला आहे. त्याचबरोबर विशेष अधिकार समिती समोर उपस्थित राहण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे विधानसभेच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण होऊन विधानसभेच्या विशेष अधिकाराचा भंग होत आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या विशेष अधिकार समितीच्या अहवालात खालील शिफारस करण्यात आली. श्री नंदलाल यांना 7 दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. तसेच श्री नंदलाल यांना निर्देश देण्यात आले की त्यांनी विशेष अधिकार समितीसमोर स्वतः उपस्थित राहून स्वतःच्या सहीनिशी स्पष्टीकरण द्यावे. या आदेशाचे पालन नंदलाल याने न केल्यास सदनाला त्याच्या विरोधात अजून कठोर कारवाई करण्यास भाग पडेल. विशेष अधिकार समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत छाजेड यांनी हा अहवाल सादर केला. जेव्हा सभापतींनी माननीय मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांना त्यांचे मत विचारले तेव्हा त्यांनी सदनाने सौम्य दृष्टी ठेवावी व तुरुंगवासाची शिक्षा 7 दिवसावरून 2 दिवसावर आणावी अशी सभागृहाला विनंती केली व आदेशात नमूद केल्याप्रमाणे बाकी सर्व बाबी कायम ठेवण्याची सूचना केली. मी मांडलेला हा प्रस्ताव कदाचित देशातील एकमेव प्रस्ताव असेल जेथे सभागृहाने एका IAS अधिकाऱ्याला 2 दिवसाची तुरुंगाची शिक्षा सुनावली. 21 वर्षे विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सभासद असताना विधानसभेत कमीत कमी 10 वर्षे आणि विधान परिषदेत काही वर्षे तालिका अध्यक्ष म्हणून मी काम केले. कायद्याचे ज्ञान आणि सभागृह चालवण्यासाठी नियमांची माहिती यामुळे मला काँग्रेस विधिमंडळ पार्टीकडून तालिका अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा जेव्हा विधानसभेत गोंधळ होत असेल आणि सभागृह बंद पडत असेल तेव्हा मुख्यमंत्री महोदय अध्यक्षांना सांगून मला अध्यक्ष आसनावर बसून सभागृहामध्ये शांतता प्रस्थापित करून कामकाज चालविण्यास सांगत असत. वारंवार असे प्रसंग उद्भवायचे आणि त्यामुळे मी सभागृहातच बसून कामकाजात भाग घेत असे. चौकशी आयोग भ्रष्टाचार व इतर महत्त्वाच्या बाबीवर चौकशी करण्याचा विधानसभेचा अधिकार आहे. जे हॉस्पिटलमध्ये औषध खरेदीतील भ्रष्टाचार गाजत होता त्याची चर्चा माध्यमातून होत होती. याची नोंद घेऊन विरोधी पक्षाने आरोग्य खात्याचे मंत्री भाई सावंत यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी जस्टिस लेंटिन कमिशनची नेमणूक केली होती. जस्टिस लेंटिन यांच्यासमोर भाई सावंत यांच्या विरोधाचे पुरावे तपासण्यात येत होते. या कमिशन समोर भाई सावंत यांची साक्ष होत असताना भाई सावंत हे आरोपी असल्यामुळे जस्टिस लेंटिन यांनी त्यांना खुर्चीवर बसून साक्ष देण्यास
मज्जाव केला. या आयोगाची चर्चा विधानसभेत होत असताना मी ब्रिटिश संसदेमधील चर्चासत्राचा दाखला देत सांगितले की मंत्रीसुद्धा एक न्यायाधीशाची भूमिका त्याच्या जबाबदारीचा भाग म्हणून पार पाडत असतो. त्याच्यासमोर निरनिराळ्या प्रकरणांची सुनावणी होते, साक्ष पुरावे तपासले जातात. त्यामुळे मंत्रीसुद्धा एक प्रकारचा न्यायाधीशच असतो. असे असताना जस्टिस लेंटिन या न्यायाधीशाने दुसऱ्या न्यायाधीशाला खुर्चीमध्ये बसून साक्ष देण्यास मज्जाव केला. ही खंत विधानसभेत मी व्यक्त केली आणि माझ्या भाषणानंतर जस्टिस लेंटिन कमिशनचा अहवाल सभागृहाने फेटाळून लावला. मी माझ्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत निरनिराळ्या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेतला. त्यामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव हा एक महत्त्वाचा प्रस्ताव आहे. राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली किंवा राज्यातील जनतेवर नैसर्गिक संकटे आलीत आणि शासन अशा वेळी जनतेस दिलासा देत नाही असे दिसून आल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येतो. सरकारी व्यवस्था निष्प्रभ झालेली आहे व जनतेचा सरकारवरील विश्वास ढासळलेला आहे. अशी परिस्थिती दाखवून विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या सभासदांमध्ये थोडाफार फरक असल्यास आमदार फुटतील आणि सरकार धोक्यात येईल म्हणून सत्ताधारी आणि विरोधक गंभीर असतात. आमदार फुटू नयेत म्हणून सत्ताधारी पक्षाचे तसेच विरोधी पक्षाचे सर्व आमदार अलग अलग ठेवले जातात आणि घोडेदौड रोखण्याचा प्रयत्न केला जातो. प्रस्तावावरील चर्चा आणि मतदान होते आणि बहुमताने प्रस्ताव फेटाळला जातो. असा प्रस्ताव विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारविरुद्ध सेना भाजप युतीने आणला होता. सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार बेंगलोर येथे 3 दिवस मुक्कामास होते. या प्रस्तावावरील चर्चेत भाग घेऊन विरोधी पक्षाचे पित्तळ उघडे केल्याचे मला आठवते. विधिमंडळाच्या विविध आयुधापैकी एक महत्त्वाचे आयुध्य म्हणजे कट मोशन. या आयुधा अंतर्गत प्रस्ताव चर्चेला जात असताना वेळेचे बंधन नसते आणि अशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाला तर विद्यमान सरकार व त्याचे दूरगामी परिणाम होतात. विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आचारसंहितेच्या काळात धारावी येथील एक भूखंड विकून भ्रष्टाचार केला असा आरोप करणारा प्रस्ताव होता. या प्रकरणाची रंगतदार चर्चा त्यावेळेचे विरोधी पक्षनेते शरद पवार, राम कापसे, राम नाईक आणि मृणालताई गोरे यांनी विधानसभेत प्रभावीपणे रंगवून वसंतदादांचे चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला. माननीय वसंतदादा पाटील यांच्यावर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी पक्षाचा व मुख्यमंत्र्यांचा बचाव केला व त्याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट केली. ही जागा MMRDAच्या मालकीची असून ती एक स्वायत्त संस्था आहे व त्याच्या निर्णय प्रक्रियेत मुख्यमंत्री व सरकारचा कुठलाही हस्तक्षेप झालेला नाही. त्याच प्रकारे सरकारतर्फे सर्व आरोपाचे खंडन केले आणि त्याबाबत सरकारने विशेष चौकशी केली असून जमीन विकली नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. हे विधिमंडळाच्या निदर्शनास आणून दिले. वेगवेगळ्या प्रसार माध्यमावर मी मांडलेल्या या भूमिकेला व भाषणाला प्रसिद्धी मिळाली.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या नेमणुकीबाबतच्या मुद्द्यावर माझी झालेली चर्चा उद्घोषित करीत आहे. संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि त्यावरच आपला आजचा सवाल आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी नामवंत पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदूरकर काँग्रेसचे ते प्रतिनिधी म्हणून बोलतील. जनार्दन चांदूरकर, एक आणखी शंका आहे, त्या शंकेसहितच सवाल सुरू करते. काँग्रेसला हे पद मिळावं अशी मागणी आहे की युपीएला पद मिळावं अशी मागणी आहे? नाही, आता असं आहे की युपीए आणि काँग्रेस हे दोघं अलायन्स पार्टनर आहेत. निवडणुकीच्या पूर्वी प्री पोल अलायन्स यांचं होता आणि ती निवडणूक त्यांनी तशी जिंकलेली आहे. आता सध्या अजून ते काही क्लिअर नाही, परंतु काँग्रेस पक्ष हा लोकसभेमधील सर्वात मोठा ग्रुप असल्यामुळे विरोधी पक्षामधला त्याला विरोधी पक्ष नेतेपद म्हणून मिळावं अशा प्रकारची कायद्याची पोझिशन आहे. आणि त्या कायद्याच्या पोझिशनला लक्षात ठेवून ऑब्विसली काँग्रेस पक्षाचे नेते कमलनाथ यांनी मागणी केली की जर लोकसभा स्पीकर अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या ग्रुप नेत्याला जर लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून डिक्लेअर करत नसतील, ऑफिशियल लीडर ऑफ ऑपोजिशन, तर मग आम्ही कोर्टात जाऊ अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये स्पीकरनी सुद्धा अजून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. आणि त्यामुळे आजची जी आपली चर्चा आहे ही चर्चा हायपोथेटिकल आहे. काँग्रेसला किंवा स्पीकरना या बाबतीमध्ये कोणता स्टँड घ्यायचा याची अजून बाजू क्लिअर नाही. बरोबर चांदूरकर, तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडलात की कोर्टात जाऊ. हायपोथेटिकल असली तरी देखील तुमच्याकडून देखील याच सगळ्या शक्यतांच्या आधारे विधानं करण्यात आलेली आहेत. काँग्रेस उतावीळ झालेली आहे, यासोबत तरी या मताशी तरी तुम्ही सहमत आहात का? नाही अलकाजी, त्याच्यामध्ये विस्तृत चर्चा होणार काय बोला. आणि त्याचे निरनिराळे पैलू जे आहेत त्या पैलूवरती आपण चर्चा केली पाहिजे. सुरुवातीस यांनी जी अजून भूमिका ते विरोधी पक्षामध्ये होते, आता ते सत्ताधारी पक्षामध्ये आलेले आहेत. आणि विरोधी पक्षामध्ये असताना जसं काँग्रेसवरती टीका करायचे तसंच अजून टीका करतात. एखादी लाल बत्ती गाडी बिडी राजकारणामध्ये फार महत्वाची बाब नसते, कॉन्स्टिट्यूशन महत्वाची बाब आहे. आणि त्याचप्रमाणे ही अकॅडमिक चर्चा असल्यामुळं जुळून जाऊन या ठिकाणी चर्चेमध्ये भाग घेता कामा नये. इट इज एन अकॅडमिक डिस्कशन. आता हॅव्हिंग सेड दिस, बरं का, याच्यामध्ये 2-3 मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत. त्यातील पहिला कायदा जो आहे तो सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ द लीडर ऑफ द ऑपोजिशन ऍक्ट 1979चा तो कायदा आहे. आणि या 1979च्या कायद्याप्रमाणे त्यावेळेला स्पीकर जो आहे तो स्पीकर हा विरोधी पक्षाचा नेता ठरवण्याचं डिस्क्रिशन त्यांना त्यावेळेला असायचं. परंतु त्या कायद्यामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही की विरोधी पक्षाची स्ट्रेंथ, जी लीडर ऑफ द ऑपोजिशनची जी पार्टी असते त्या पार्टीची स्ट्रेंथ एवढीच असली पाहिजे असं कुठं सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये ग्रुपच्या संबंधात त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगितलेलं आहे की 25 पासून ते 50 पर्यंत 55 पर्यंत ग्रुप असू शकतो पॉलिटिकल पार्टीचा. त्यांना रिकग्नाइज करून त्यांना निराळ्या फॅसिलिटीज देण्यासंबंधीचा जो 1998 मध्ये सबसिक्वेंटली कायदा जो पास झालेला आहे त्या 1998च्या कायद्याप्रमाणे लीडर ऑफ द ऑपोजिशन जो आहे ते काँग्रेस पक्षाचं असं ठाम मत आहे की त्याला संख्येची मर्यादा नसल्यामुळं लोकसभा स्पीकर 1977च्या लीडर ऑफ द ऑपोजिशन सॅलरीज अँड अलाउन्सेस ऍक्ट प्रमाणे जो विरोधी पक्ष नेता ठरवत होता दॅट राईट सीज टू एक्झिस्ट असं 1998च्या कायद्यानंतर प्रस्थापित झालेलं आहे. लोकसभेच्या स्पीकरच्या 2 डिरेक्शनचा उल्लेख केला. त्यातली डिरेक्शन नंबर 102 120 आणि 121 या 2 यांचा त्यांनी जो उल्लेख केला तो जो उल्लेख आहे तो कॉन्स्टिट्यूशनच्या स्पिरिटला ओव्हर राईड करू शकत नाही. आणि त्या कायद्यामध्ये सुद्धा 50 किंवा 55 अशी स्ट्रेंथ कुठंच मेन्शन केलेली नसल्यामुळं ती स्ट्रेंथ मेन्शन केलेली आहे
त्या ग्रुपला कॉन्फरन्स रूमचं अलॉटमेंट करण्यासाठी, त्या ग्रुपला स्टेनोची अलॉटमेंट करण्यासाठी, त्या ग्रुपला इतर अलॉटमेंट करण्यासंबंधीची तरतूद त्याच्यामध्ये आहे. की हे सगळं असताना काँग्रेसला इतकी घाई का झालीये? काँग्रेस थोडंसं संयमाने मोदींना त्यांची नवी संस्कृती आणू दे. जर त्यांनी नाही दिलं तर मग तुम्ही ह्या सगळ्या भाषा करा. अधिवेशन सुरू व्हायच्या आधी तुम्ही एवढी घिसाड घाईने सगळी विधानं का करताय? नाही, त्याचं कारण असं आहे की हा जो विषय जो आहे हा काँग्रेसनं लोकसभेमध्ये उपस्थित केलेला नाही. लीडर ऑफ द ऑपोजिशनच्या बद्दल आमचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे आहेत. यानं कुठेही अशा प्रकारची लीडर ऑफ द ऑपोजिशन काँग्रेसला मिळायला पाहिजे अशी लोकसभेमध्ये कुठेही त्यांनी भाषा केलेली नाही. भाषा आता पॉलिटिक्समध्ये निरनिराळे विचार मांडणारे लोक असतात. बाकीच्यांनी केली असली तरी काँग्रेसच्या वतीनं ऑफिशियल मागणी ही झालेली नाही आणि त्यामुळं काँग्रेसला काही घाई झालेली नाही. याच्यामध्ये असं आहे की दोन मुद्दे आहेत की मगाशी याने 120 आणि 121 डिरेक्शनचा स्पीकरच्या पूर्वीचा उल्लेख केला. त्या स्पीकरच्या डिरेक्शन डज नॉट एक्सटेंड टू द डिसिजन ऑफ लीडर ऑफ द ऑपोजिशन हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि त्यामुळं स्पीकर जे आहेत त्यांना मोदींनी किंवा हाऊस ऑफ द लीडरनी जाऊन सांगितलं पाहिजे की आमचा लीडर ऑफ द ऑपोजिशन काँग्रेस पार्टीचा नेमायला आमची हरकत नाही आणि मग ते सर्वानुमते तशा पद्धतीचा डिसिजन घेतील.